पहा तुमच्या समोर काय आहे, तुमच्या टेक्स्टबुक मधला पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे मी. आणि हा आता आपली सॉल्व्ह करण्याची मेथड खूप सोपी आहे. जर कोणाचा, आता मी प्रॉब्लेम रीड करणार आहे, सर्वांनी काय करायचं, म्यूट करायचं सर्वांना. आता तुम्हाला माझी मेथड समजेल, कसं शिकवतो किंवा काय प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा असतो ते. एकदा प्रॉब्लेम समजला तुम्हाला की बाकी सगळं सोपं. आणि तुम्हाला कळल सुद्धा की ऑफलाईन मध्ये सुद्धा इतकं चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन असतं, इतकं ऑनलाईन मध्ये असतं. आणि आपल्याला जे ऑनलाईन क्लासेस जे कॉलेजचे असतात ना, त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी चांगलं समजणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला आधी कोणकोणते अकाउंट तयार करायचे ते सांगतो. आता मी ऍक्च्युली अकाउंटला नावं दिलेली नाही, सुरुवातीला मी नावं देऊन घेतो अकाउंटला. पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. ट्रेडिंग अकाउंट एक पूर्ण पेज किंवा 1/3 म्हणजे काय, पाऊण पेज तयार करायचं किंवा पूर्ण पेज करा शक्यतो. ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे पण पूर्ण पेज तयार करा. आणि एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं. का तयार करायचं ते देखील मी सांगेल. पुस्तकामध्ये हे दिलेलं नाही, पण मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो. कन्फ्युजन अजिबात होऊन द्यायचं नाही सर, पार्टनर्स कॅपिटल का तयार करायचं. तर पार्टनर्स कॅपिटल एक तयार करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि शेवटी काय करणार आपण, सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट. व्हेरी गुड, बॅलन्स शीट तयार करणार आहोत आपण. आवाज येते कोणाच तरी. तर हे तयार करून घ्या. मी प्रॉब्लेम जर रीड करत असताना तुम्हाला तयार करता आलं तर तयार करून घ्यायचं आणि समजून सुद्धा घ्यायचं. प्रसाद मांगुळे, म्यूट करायचा आपला आवाज. ओके, चला प्रॉब्लेमला सुरू करतोय आपण. सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करायचा, समजून घ्यायचा, कोणत्या ऍडजस्टमेंट कुठं जातात ते सुद्धा. तुम्ही सर्वांनी शक्यतो मी पाठवल्यानंतर, आज पहिला दिवस आहे, ज्यांनी प्रॉब्लेम लिहिला असेल आपल्या बुकमध्ये ते चांगलेच आहे. पण उद्यापासनं आपण आता हे सिक्वेन्सली प्रॉब्लेम घेणार. आता 1 नंबरचा झाला म्हणजे उद्या कोणता घेणार आपण, 2 नंबरचा घेणार. तर तो न सांगता, माझ्या लक्षात राहतं नाही राहतं, तुम्ही तो काय करायचा, लिहून ठेवायचा आपल्या नोटबुकमध्ये. तर असं गृहीत धरतो की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉब्लेम काय केलेला असेल, लिहून ठेवलेला असेल. आणि आता आपल्या पहिल्या लेक्चरला, आपल्या म्हणजे पहिल्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करणार आहोत. मी सुरुवातीला रीड करणार, वाचणार, काय दिलंय ते समजून घ्यायचं अगोदर प्रॉब्लेम मध्ये, आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. आधी प्रॉब्लेम आपल्याला पूर्ण समजून घ्यायचा. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. तर फर्स्ट लाईन पासून सुरू करूया. दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. म्हणजे काय, दया आणि क्षमा नावाच्या 2 व्यक्ती आहेत, त्या पार्टनर्स आहेत आणि त्यांची पार्टनरशिप फर्म आहे. आणि त्यांच्या फर्म मध्ये झालेला प्रॉफिट तो कसा वाटून घेतात, 1:1. म्हणजे काय, इक्वली तो काय करतात, वाटून घेतात. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. तुम्हाला खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्हाला काय तयार करायचंय, ट्रेडिंग अकाउंट तयार करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचंय. फॉर द इयर एंडेड, कोणत्या वर्षाच्या शेवटीची तारीख दिली त्यांनी, 31 मार्च 2019 या वर्षीचं बनवायचंय. आणि बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट, आणि त्याच दिवसापर्यंतची काय बनवायची, बॅलन्स शीट मध्ये बनवायची. म्हणजे थोडक्यात काय बनवायचंय, फायनल अकाउंट बनवायचंय. पहिला प्रश्न हा जो आपल्याला दिलेला आहे, ट्रायल बॅलन्स, बरोबर, हा सुद्धा वर्षाच्या शेवटच्या तारखेचाच असतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्सेस जे दिलेले असतील, म्हणजे डेबिट बॅलन्स आणि हे क्रेडिट बॅलन्स, आता हा टी फॉर्म मध्ये दिलेला आहे. डेबिट बॅलन्सला ज्यांचा बॅलन्स डेबिट आहे त्या अकाउंटचे बॅलन्स दिलेले असतील. मग कोणत्या अकाउंटचा, म्हणजे कोणाचा बॅलन्स डेबिट असतो, कोण सांगते मला? ओपनिंग स्टॉक. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला. अरे बाळांनो, मी काय म्हंटल तुम्हाला, कोणाचा बॅलन्स डेबिट असतो, कोणाचा म्हणजे सगळे एक्सपेन्सेस जे असतात ना, एक्सपेन्सेस यांचा एक बॅलन्स काय असेल, डेबिट असेल, बरोबर.
बरोबर का? एक्सपेन्सेस आणि आणि हो, सगळ्या काय असेट यांचा बॅलन्स डेबिट असेल. हे क्लिअर का सर्वांना? हो सर. Yes, sir. ओके ओके. मग क्रेडिट बॅलन्स कोणाचा असेल? Income and liability. व्हेरी गुड. इन्कम आणि Capital. कोणाचा असेल? लॅबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स असेल. इन्कम आणि लॅबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स असेल. आता डेबिट बॅलन्स ज्यांचे असणार आहेत ते मी तुम्हाला आयटम सांगितले होते की जे आयटम डेबिट बॅलन्सला असतील ते सगळे कुठं जातील? एक तर ट्रेडिंग अकाउंट, Debit side. डेबिट साइड म्हणजेच Debit काय? side ला. टीडी. दुसरं Profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि तिसरं Balance sheet. बॅलन्स शीट असेट साइड. व्हेरी गुड. असेट साइड. ज्यांचे बॅलन्स क्रेडिट असतील ते कुठं जातील? ट्रेडिंग अकाउंटच्या Debit. क्रेडिट साइडला. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. आता दुसरा प्रश्न आहे माझा, लक्षात घ्या, लक्ष समोर व्यवस्थित ऐका की एक्सपेन्सेस आणि असेटचा बॅलन्स डेबिट असतो. म्हणजे डेबिट बॅलन्स मध्ये ट्रायल बॅलन्सला जे आयटम असतील ते सगळे काय असतील? एक तर एक्सपेन्सेस किंवा असेट असतील. आणि इकडं मी तुम्हाला सांगितलं होतं क्रेडिट बॅलन्स कोणाचा आहे? लॅबिलिटी आणि इन्कमचा आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला सगळे आयटम काय असतील? एक तर लॅबिलिटी किंवा इन्कम. हे क्लिअर झालं का सर्वांना? हो सर. ओके ओके ओके. चला आता सुरुवात करूया. स्टॉक दिलेला आहे. आता हा स्टॉक 1/4 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा असतो. ओपनिंग स्टॉक आहे. लक्षात ठेवायचं, ओपनिंग स्टॉक जो असतो तो नेहमी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितो. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत शॉर्ट फॉर्म लिहायचे तर सर्वांनी. ट्रेडिंगच्या डेबिटला म्हणजे त्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणणार टीडी. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणजे शॉर्ट मध्ये काय म्हणणार मी त्याला? टीडी ला जाणार तो. ओके. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे. असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? हा प्रश्न मनाला विचारायचा प्रत्येक आयटम वाचल्यानंतर. बिल्स रिसिवेबल काय आहे? असेट आहे. बरोबर ना? असेट म्हणजे कुठं जाईल तो? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. मी त्याला इन शॉर्ट काय म्हटलंय? बीए. असं तुम्ही देखील पेन्सिलने लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरी असेट एक एक्सपेन्सेस आहे? प्रश्न मनाला विचारायचा. एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस आणि वेजेस पहिल्यांदा आहे म्हटल्यावर कुठं लिहिणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. सगळ्यांना उत्तरे येत आहेत. थेरीचा चांगला परिणाम झालेला आहे. सन्ड्री डेटर असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? प्रश्न मनाला. असेट आहे म्हटल्यावर कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. म्हणजे काय? बीए लिहितो मी. बॅड डेब्ट्स असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस आहे. बॅड डेब्ट्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड म्हणजे पीडी. का? कारण की हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. गुड्सशी रिलेटेड डायरेक्टली नाही किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीये, तो सेल्सशी रिलेटेड आहे त्यामुळं. त्याच्यानंतर परचेस असेट एक एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस आहे. ओके. मग कुठं लिहिणार आपण तो? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. मोटर कार असेट साइड. मोटर कार आपली असेट आहे म्हणून तो आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. त्याच्यानंतर मशिनरी काय आहे? असेट म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. व्हेरी गुड. ऑडिट फी काय आहे आपला? एक्सपेन्सेस. प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड नाही त्यामुळे हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आता पहा हा सेल्स रिटर्न जो आहे, सेल्स रिटर्न हा आपण लिहिणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साइडला. कारण की याचा बॅलन्स जरी डेबिट असला तरी तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लेस करावा लागतो. कशातनं? सेल्स मधनं लेस करावा लागतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर डिस्काउंटचा डेबिट बॅलन्स आहे. याचा अर्थ तो असेट असेल की एक्सपेन्सेस?
Expenses. एक्सपेन्सेस नाहीये, एक्सपेन्सेस आहे, लक्षात राहू द्या. आणि हा जो एक्सपेन्सेस आहे हा प्रोडक्शन किंवा गुडशी रिलेटेड नाही, म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणून कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. बिल्डिंग विचारा मनाला प्रश्न, असट की एक्सपेन्स? असट आहे म्हणलं बॅलन्स शीटच्या कुठं? Asset side. Asset साईडला आले का कोण? त्याच्यानंतर पुढं कॅश ऍट बँक काय आपली? ऍसेट, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. 10% इन्व्हेस्टमेंट, 10% ला अंडरलाईन करा. इन्व्हेस्टमेंट असेट एक एक्सपेन्सेस आहे, असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार. परंतु याच्यावर हे 10% दिलेले आहेत म्हटल्यावर हिडन ऍडजस्टमेंट असेल का नसेल? असेल. त्याला असेल म्हटल्यानंतर त्याला स्टार मार्क करून ठेवायचं. ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट असेल त्याला स्टार मार्क करून ठेवायचं. क्लिअर का सर्वांना मी काय करतोय ते? ओके. दॅन आफ्टर पुढे जाऊया आपण. सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचा तरच प्रॉब्लेम संपणार आहे, कारण की आज वेळ जास्त लागणार हे आत्ताच सांगतोय मी अगोदरच. ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ, 9 महिन्यासाठीची ऍडव्हर्टाइजमेंट पेड केली. एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? एक्सपेन्सेस. हा काय प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीये, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. आणि याला पेड फॉर 9 मंथला अंडरलाईन करा. म्हणजेच काय? 9 महिन्याचा पेड केलेला आहे. आपले महिने आहेत वर्षामध्ये 12. किती महिन्याचा राहिला? 3 महिन्याचा आउटस्टँडिंग आहे. म्हणजे याच्यावर हिडन ऍडजस्टमेंट आहे, याला सुद्धा स्टार मार्क करा. हे स्टार मार्क करण्याचं कारण मी सांगतो, आपला प्रॉब्लेम अगदी सुटसुटीतपणे आपल्याला सॉल्व्ह करता येतो. ते कसं होतं ते पुढे सांगेल. रॉयल्टी आपला एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? एक्सपेन्सेस. पण हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रोडक्शनशी रिलेटेड. त्याच्यामुळे हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. हे झाले डेबिटचे आयटम कुठं जातात इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. क्लिअर सर्वांना हे? ओके. आता आपण जाऊया क्रेडिट बॅलन्सेस कडं. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये बघा जनरल रिझर्व. आता प्रश्न काय विचारायचा? हा लॅबिलिटी आहे का इन्कम आहे? काय जनरल रिझर्व? लॅबिलिटी. म्हणजे बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. इन शॉर्ट मी काय लिहिलंय? बीएल. बीएल मीन्स बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. कॅपिटल. कॅपिटल काय आपला? इन्कम आहे का लॅबिलिटी आहे? लॅबिलिटी. पण आता हा बॅलन्स शीटला प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय लिहायचा आहे. प्रॉब्लेम मध्ये आपण सोल्युशन मध्ये जर बघितलं तर तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडलाच लिहिलाय. पण आपण शहाणपणा आपला दाखवलेला आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेले. हा ओपनिंग बॅलन्स आहे. कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला. थोडस वेगळ्या पद्धतीने मी सांगतोय कारण की आपल्याला समजावं म्हणून. पुढं क्रेडिटर्स इन्कम आहे का लॅबिलिटी आहे? लॅबिलिटी. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहिणार. आरडीडी. आरडीडी इन्कम आहे का लॅबिलिटी आहे? आरडीडी आपला इन्कम आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, रिझर्व आहे तो. मग हा जो इन्कम आहे ना, पुस्तकात यांनी खूप कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे. काय केलेलं आहे? ओल्ड आरडीडी, न्यू आरडीडी, बॅड डेब्ट्स, ओल्ड, नवीन बॅड डेब्ट्स, ऍड, लेस, कन्फ्युजन. डोकं अजिबात काहीही कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही, चालवायचं नाही. म्हणजे काय करायचं? हा जो आरडीडी आहे ना तो डायरेक्टली आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहून टाकायचा. क्रेडिट बॅलन्स आहे म्हटल्यानंतर कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. पुस्तकात आन्सर वेगळे, आपलं उत्तर सेमच येणार आहे, पण मी सांगतोय त्या पद्धतीने करायचं. सेल्स. सेल्स कुठे लिहिणार? ट्रेडिंगच्या आउटस्टँडिंग वेजेस दिलेत पहा या ठिकाणी. आउटस्टँडिंग वेजेस लॅबिलिटी ही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. त्याच्यानंतर परचेस रिटर्न कशातनं लेस करणार? परचेस. आणि परचेस दिलेले असतात ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि डिस्काउंट हा इन्कम आहे की लॅबिलिटी? इन्कम. इन्कम लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइड. क्लिअर सर्वांना? सर्वांना क्लिअर का? ओके. ज्यांचा आजूबाजूचा आवाज येतोय त्यांनी थोडीशी काळजी घ्या.
म्यूट करून ठेवा. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. मी कालच तुम्हाला पहिली ऍडजस्टमेंट, आता दुपारीच झाले आपलं, पहिली ऍडजस्टमेंट सांगितली. क्लोजिंग स्टॉकचा 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या सेटला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटच्या कुठं? असेट साइड. असेट साइड. ओके. डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ऍट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. इट्स मीन्स काय? याचा अर्थ काय? बिल्डिंग वर 5% डेप्रिशिएशन आहे आणि मशिनरीवर किती आहे? 3%. ज्या आयटमवर डेप्रिशिएशन आहे या दोन्हीही असेट आहेत. असेटचा बॅलन्स डेबिट असतो, म्हणजे हे आपल्याला सापडतील कुठं? आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला. बिल्डिंगवर एक ऍडजस्टमेंट आहे आणि मशिनरीवर एक ऍडजस्टमेंट आहे. हे आयटम शोधायचे आणि त्यांना जाऊन स्टार मार्क करायचं, हाय बाय म्हणायचं आणि कुंकू लावून यायचं त्यांना, म्हणजे त्यांना ते आपल्या लक्षात राहतात. बिल्डिंगला मी एक स्टार मार्क केलं आणि दुसरा काय? मशिनरीला एक स्टार मार्क केलं. क्लिअर का सर्वांना काय करतोय मी? ओके. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्ट. आता याची इफेक्ट मला सांगा. ऍडजस्टमेंट समजून घेतली, इफेक्ट सांगा. मशिनरीवरचं डेप्रिशिएशन बघा, हे जे डेप्रिशिएशन असतो ते डेप्रिशिएशन मुळे असेट कमी होते. असेट कमी होते म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होणार आहे, म्हणजे जेवढ्यानी कमी होणार आहे तेवढे अमाऊंट त्यातनं लेस करणार, म्हणून लेस असेट. लेस असेट. असेट कुठं असतात? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. हा पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट, असेट कमी होणे म्हणजे आपला लॉस आहे का इन्कम आहे? आणि लॉस कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. क्लिअर का? ऍडजस्टमेंटची इफेक्ट मी कसे लिहिले, कळलं का सर्वांना? ओके. देन आफ्टर नेक्स्ट पहा, बिल्स रिसिएबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3000. बघा, आता बिल्स रिसिएबल मध्ये इन्क्लूड आहे जे बिल डिसऑनर झाले, म्हणजे त्या बिलाचे पैसे आपल्याला भेटले नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, हे बिल्स रिसिवेबलचे पैसे भेटले नाहीत म्हणजे आपली बिल्स रिसिवेबल असेट काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे एक इफेक्ट लेस करणार आपण बिल्स रिसिवेबल मधनं. बिल्स रिसिवेबल मधनं काय करणार? लेस करणार, एक इफेक्ट. आणि बिल्स रिसिवेबल कमी झाली की दुसरी एक असेट वाढते, कोणती? डेटर्स. मग दुसरा इफेक्ट काय असेल डेटर्स मध्ये? कालच सांगितले बघा मी, याच्यावर बराच वेळ दिला. ऍड काय असणार आहे? डेटर्स मध्ये ऍड असणार आहे. क्लिअर सर्वांना? ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल वर आहे. बिल्स रिसिवेबलच्या घरी जायचं, दरवाजा वाजवायचा त्याचा आणि त्याला स्टार मार्क करायचं. बिल्स रिसिवेबल शोधायचं कुठे आपल्याला? दिसतंय का बघा? बॅलन्स शीटच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला वरून दुसरा आयटम आहे, त्याला स्टार मार्क करायचं, बिल्स रिसिवेबल. ओके. चला पुढे जाऊया. बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. म्हणजे काय? दयाने पर्सनल यूज साठी ₹1000 माल घेतलेला आहे. काय म्हणणार आपण याला? ड्रॉविंग म्हणणार. व्हेरी गुड. यूज. आणि यूज वॉज नॉट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे ते बुक्स ऑफ अकाउंट मध्ये एंटर केलेलं नाही. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? ऍड करावं लागेल. बरोबर. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, याची इफेक्ट काय होणार आहेत? एक पहिला इफेक्ट म्हणजे आपण ड्रॉविंग कुठं लिहितो? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला, म्हणजे एक इफेक्ट कॅपिटलच्या डेबिटला. आणि दुसरा जो इफेक्ट असणार आहे तो आपल्याकडून माल गेला की कुठं लिहितो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. आता हे कोणत्याही आयटमवर ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे स्टार मार्क कशाला होणार नाही. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट पहा, रिटर्न ऑफ 1800 ऍज अ बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आहेत 1800 अँड मेंटेन आरडीडी आहे 5% ऑन सन्ड्री डेटर्स. दोन्हीचा इफेक्ट एकच, काय? लेस करणार आपण कशामधनं? डेटर्स मधनं. दोन्ही लेस करणार आणि दोन्हीचा इफेक्ट सेम कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेटर्स असेट आहे, असेट कमी झाली, लॉस झाला, लॉस लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्लिअर का? ओके. आता आपल्याला स्टार मार्क कशाला करावं लागेल?
डेटर्सला. किती स्टार मार्क करावे लागतील? बॅड डेब्ट्स ची सुद्धा ऍडजस्टमेंट आहे आणि आरडीडी ची सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे किती करणार आपण? दोन करणार. शक्यतो आता 2 करा. बघा, सन्ड्री डेटर्स 1 आणि 2 स्टार मार्क, 2 ऍडजस्टमेंट आहेत. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. लास्ट रिसिवेबलचं पण आहे. हो आहे, खाली दिलेली त्यांनी. मला वाटतं 6च ऍडजस्टमेंट आहेत ना, का 7 ऍडजस्टमेंट आहेत? 6 चालतंय. तर ही बिल्स रिसिवेबलची पण ऍडजस्टमेंट राहिलेली आहे, वरची स्टार मार्क करायची, त्याला आपण करू. बिल्स रिसिवेबलला सुद्धा आणि डेटर्सला सुद्धा. गुड्स वर्थ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे काय? माल विकलेला आहे परंतु रेकॉर्ड केलेला नाही, म्हणजे हा सेल आहे परंतु रेकॉर्ड केलेला नाही. म्हणजे कोणता? ह्या अनरेकॉर्डेड सेल्स. व्हेरी गुड. आणि ह्या अनरेकॉर्डेड सेल्सचे 2 इफेक्ट होतात. एक म्हणजे ऍड करणार कशामध्ये? सेल्स मध्ये, आणि त्याच्यामुळे हे क्रेडिट सेल्स असतात, त्यामुळे डेटर्स वाढतात. म्हणजे डेटर्स मध्ये सुद्धा काय करणार? ऍड करणार. ओके. आता डेटर्स वर अजून एक स्टार मार्क करावा लागेल आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनरचा सुद्धा स्टार मार्क डेटरवर करायचा राहिला. म्हणजे डेटर्स वर टोटल 4 स्टार मार्क होतील. आणि बिल्स रिसिवेबलला तो आपण ऑलरेडी केलेला आहे. आता एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची. काल मी शेवटी बघा एक फॉर्मॅट सांगितला होता डेटर्स वरच्या ऍडजस्टमेंटचा. काल म्हणजे दुपारीच सांगितला होता. तर त्याच्यामध्ये डेटर्स मध्ये पहिल्या 2 गोष्टी ऍड करायच्यात. कोणत्या 2 गोष्टी? बरोबर, बिल डिसऑनर आणि अनरेकॉर्डेड सेल्स. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कोणती ऍडजस्टमेंट करावी लागेल? ही जी आहे ना बिल रिसिवेबल डिसऑनरची, ही. त्याच्यानंतर ही 6 नंबरची अनरेकॉर्डेड सेल्सची, आणि नंतर 5 नंबरची करावी लागेल. 5 नंबर मध्ये पहिल्यांदा आपल्याला बॅड डेब्ट्स वजा करावे लागतील. म्हणजे 3 नंबरला बॅड डेब्ट्स आणि 4 नंबरला काय? या सिक्वेन्सनी जावं लागेल. प्रॉब्लेम आताशी आपण समजून घेतलाय, सॉल्व्ह करायला अजून सुरुवात करायची आपल्याला. एवढी एक गोष्ट लक्षात राहू द्या. सर्वांनी अकाउंट ड्रॉ केले असतील असं गृहीत धरून माझ्या सोबत राहायचं, कोणीही मागे राहण्याचा प्रयत्न करायचा नाही, माझा स्पीड मेंटेन करायचा. पहिलं अकाउंट असणार आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची जी डेबिट साइड असणार आहे, ही डेबिट साइड आहे आणि ही क्रेडिट साइड आहे. या ठिकाणी मला नावं द्यायचं राहिले फक्त 1-2 सेकंद फक्त. पर्टिक्युलर्स आणि रुपीज. पर्टिक्युलर्स आणि रुपीज. मी पहा कसं सिस्टमॅटिकली ड्रॉ केले. जो आउटरचा मेन अमाऊंटचा कॉलम आहे, इनरचा कॉलम बघा, मी इनरचा कॉलम इथनं वर घेतलेला नाही. कसा दाखवलाय कळतंय ना तुम्हाला? दिसतंय का या ठिकाणी? बघा. आणि जो मेन अमाऊंटचा कॉलम आहे ना, त्याला एक पेन्सिलने छोट्या 2 अजून एक्स्ट्रा रेषा मारलेल्या आहेत त्या ठिकाणी. हे का केलेले तुम्हाला हळूहळू मी पुढे प्रॉब्लेम शेवटी ज्यावेळेस जाईल ना आपल्या, त्यावेळेस समजून सांगेल. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची का? मी फक्त अकाउंटला नावं दिलेली आहेत. ट्रेडिंगचा डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर मी नंतर नाव दिलं. आधी सॉल्व्ह करूया, नंतर सुरू करूया. चला, फर्स्ट आता काय आपण तर रीड केलेलं आहे वरचं सगळं. आता आपल्याला फक्त आयटम ट्रान्सफर करायचे आहेत. आपलं 50% काम झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाला. आता लिखाणाचं काम राहिले. आता फक्त आपण काय करणार, जे स्टॉक जो दिलेला आहे, स्टॉकला काय ट्रेडिंगच्या डेबिट, टी म्हणजे काय ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं आहे. मग आपण कुठं जाणार सांगा बरं? पळत जायचं फास्ट. कुठं? ट्रेडिंगच्या ट्रेडिंगच्या डेबिट साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ओपनिंग स्टॉक. लिहा सर्वांनी, माझ्या सोबत राहायचं. टू ओपनिंग स्टॉक. आणि त्याची अमाऊंट किती पहा ओपनिंग स्टॉकची? 65,000. स्टार मार्क आहे का त्याला? आता मी अमाऊंट कशी लिहितोय पहा, लक्ष द्या. 65 आणि हे 3 शून्य आहेत ना, याच्यामध्ये लिहितोय. बेरीज करताना आपल्याला सोपं जातं. आपण काय करतो माहिती का? आपली खूप घाण सवय असते की आपण एकच कॉलम करतो आणि त्याच्यामध्ये अमाऊंट इकडे तिकडे होतात, शून्य इकडे तिकडे जातात, आणि बेरीज करताना आपण पुन्हा ते अमाऊंट दुसऱ्या पेजवर एका खाली एक लिहितो. डबल काम. 20 मिनिटं ते नुसतं टॅली करायला आणि बेरीज करायला जातं. तर असं नाही, आपलं 5 मिनिटात कसं काम होईल ते पाहायचं. त्यामुळे हे थोडंसं प्रोफेशनली करायचं.
मी जसं ड्रॉ करतोय त्या पद्धतीने सर्वांनी ड्रॉ करायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक लिहिला, जे आपण लिहितोय त्याला टिक मार्क करत चालायचं, म्हणजे आपलं काय राहतंय का नाही हे लक्षात राहतं आपल्याला. बिल्स रिसिवेबल कुठं लिहिणार आहे पहा आपण बॅलन्स शीटच्या, आणि त्याला एक स्टार मार्क आहे. स्टार मार्क आहे याचा अर्थ काय समजायचा की बॅलन्स शीटच्या असेटला आपण उडी मारायची. त्या ठिकाणी लिहायचं बिल्स रिसिवेबल. मी जर असेट नाव देऊन ठेवतो, असेट, त्या ठिकाणी लिहायचं बिल्स रिसिवेबल. आणि अमाऊंट इनरला लिहायची. अमाऊंट कुठे लिहायची? इनरला. का? कारण की त्याच्यावर स्टार मार्क ऍडजस्टमेंट एकच आहे. इनरला लिहायची 28,000 रुपये. इनरला लिहायची 28, अमाऊंट 28 आहे. आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट करण्यासाठी. पहा मी कशी सोडली जागा. ट्रेडिंग अकाउंटला लिहिली तुम्ही अमाऊंट. हा, अमाऊंट ट्रेडिंगला लिहिले. हे कन्फ्युजन होतं माझ्याकडून, थोडस समजून घ्यायचं मला कदाचित. हा, 28,000 रुपये बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलं मी 28,000 रुपये, आणि एक ओळ काय सोडलीये? जागा सोडली. कशासाठी सोडली? ऍडजस्टमेंट साठी. क्लिअर का सर्वांना? बिल्स रिसिवेबल. हो सर. ओके ओके, चला पुढे जाऊया. बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर वेजेस अँड सॅलरी. ऍडजस्टमेंट ना आयटम कुठं लिहायचा? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पण सिक्वेन्स एक गोष्ट लक्षात ठेवायची. सिक्वेन्सली ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक नंतर कंपल्सरी परचेस आलेच पाहिजेत. आपल्याकडे परचेसेस नाही आहेत अजून. आपण तिथपर्यंत पोहोचलोय का? परचेस पर्यंत नाही, पण लिहून ठेवूया. आपल्याला काही अडचण नाही. फक्त लिहून ठेवायचं टू परचेस. आणि याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे. काय? परचेस रिटर्न त्यातनं लेस करायचेत, म्हणून लेस म्हणायचं परचेस रिटर्न. पहा, हे आपल्याकडे आता सध्या नाही, पण आपल्याला सिक्वेन्सली जाण्यासाठी मी लिहून ठेवलंय जागा किती लागेल त्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला लिहायचंय टू वेजेस अँड सॅलरी. आपला आयटम टू वेजेस अँड सॅलरी. अमाऊंट किती वेजेस अँड सॅलरीची? 9,000 रुपये लिहून टाकूया. लगेच लिहा सर्वांनी 9,000. 9,000 कसं लिहितोय पहा, 9,000. त्याच्यानंतर पुढे जाऊया. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स कुठे लिहायचं? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. चार स्टार मार्क आहेत. कसं लिहितोय ते पहा, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. अमाऊंट सांगा मला किती आहे? कोण सांगते? 1,32,500. 1,32,500. 1,32,500 रुपये. पहिली ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडायची. क्लिअर सर्वांना? हो सर. दुसरी ऍडजस्टमेंट आहे, 2 ओळी जागा सोडायच्या. तिसरी ऍडजस्टमेंट आहे, पुन्हा 2 ओळी जागा सोडायच्या. आणि चौथी ऍडजस्टमेंट आहे, पुन्हा 2 ओळी जागा सोडायच्या. पहा मी जागा किती सोडल्यात. पहिल्या ऍडजस्टमेंट साठी 1, दुसऱ्यासाठी 2, तिसऱ्यासाठी 2, चौथ्यासाठी 2, अशा टोटल 7 ओळी जातील तुमच्या. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, चला पुढचा आयटम घेऊया. बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स कुठे लिहिणार? आता बॅड डेब्ट्स वर पण आपली ऍडजस्टमेंट आहे. स्टार मार्क करायचं विसरून गेलोय आपण. बॅड डेब्ट्सला स्टार मार्क करायचं राहिले बरं का. बॅड डेब्ट्स वर ऍडजस्टमेंट आहे. बॅड डेब्ट्स कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या. हो, चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहूया टू बॅड डेब्ट्स. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहायचं टू बॅड डेब्ट्स. अमाऊंट किती कोण सांगतंय मला? 1,000. 1,000 इनरला लिहा आणि स्टार मार्क आहे म्हणून एक ओळ जागा सोडा. सोबत आहे ना सर्वजण? हो सर. ओके ओके, मागे राहू नका कोणी. चला पुढे झालं. बॅड डेब्ट झाल्यानंतर परचेस आताशिक आपल्याला भेटलेत पहा. परचेस कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड. ओके ओके, जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. थोडस फास्ट लिहा आता. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसच्या अमाऊंट किती ते पहा.
1,48,000 1,48,000. 1,48,000 इनरला लिहून ठेवले आपण. पुढे जाऊया. झालं सर्वांचं परचेस? हो सर. ओके चला. परचेस नंतर मोटर कार असेट आहे, ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. स्टार मार्क कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या? असेटला बॅलन्स शीटच्या मोटर कार. आणि अमाऊंट किती लिहिणार? 68,000. 68,000. 68,000. आउटरला लिहून टाका डायरेक्ट 68,000. मी अमाऊंट कशा लिहितो ते सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर मशिनरी ऍसेट आहे, स्टार मार्क आहे, ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या? असेट साइडला लिहायचं मशिनरी. आणि इनरला अमाऊंट लिहायची. किती अमाऊंट आहे तिची मला सांगा? 1,14,000. सर कोणतरी मला म्हणतंय की बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलं आहे, ते ट्रेडिंगला लिहा. तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहावं लागतं. मी लिहिताना बॅड डेब्ट्सला टीडी म्हटलं होतं ना, चुकून टीडी झाले तर त्या ठिकाणी पीडी लिहा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहावं लागतं. ते चुकून लिहिताना टीडी झालं होतं तिथं. ओके चला. आपण कुठं आलो तर मशिनरी पर्यंत आलो. मशिनरीची अमाऊंट आहे 1,14,800. ती फक्त लिहायची राहिली. 1,14,800. इनरला लिहायच्या ती 1,14,800. आणि याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडायची. 1,14,800 एक ओळ जागा सोडली. क्लिअर सर्वजण? हो सर. ऑडिट फीज कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. डेबिट साइडला लिहा सर्वांनी. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ऑडिट फीज. अमाऊंट सांगा कोणीतरी मला किती आहे? 1,200. 1,200 रुपये. ओके. ऍडजस्टमेंट नाही सर याला. तुम्ही वेजेस सॅलरी मध्ये लिहिली. 1,200 ऍडजस्टमेंट नाहीये. ऑडिट फी झाल्यानंतर सेल्स रिटर्न आहे. आता हे सेल्स रिटर्न कुठं लिहावं लागतं आपल्याला? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट सेल्स मधनं काय करणार आहे? लेस करणार आहे. मग आपण जायचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. अजूनपर्यंत आपल्यापर्यंत सेल्स पोहोचले नाहीत, पण आपण लिहायचं बाय सेल्स. अमाऊंट तशीच राहू द्या, त्यामध्ये लिहा लेस सेल्स रिटर्न. 2,000. अमाऊंट इनरला लिहायची 2,000 आणि लाईन मारून ठेवायची वहीवर. चला. सेल्स रिटर्न झाल्यानंतर डिस्काउंट आपला एक्सपेन्सेस आहे. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. चला लिहूया प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू डिस्काउंट. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये. हा डिस्काउंट अलाउड असेल का रिसिव्ड असेल रे बाळांनो? अलाउड. व्हेरी गुड. 2,300 अमाऊंट आहे त्याची, बरोबर ना? हो सर. 2,300 लिहून ठेवा. 1 मिनिटानंतर मीटिंग कॅन्सल होईल. सर्वांनी त्याच लिंकवर क्लिक करायचंय. तीच तुम्हाला दुसरी लिंक पाठवली जाणार नाही. आणि रिजॉईनिंग करायचं. अजून एक 20 ते 25 मिनिटात आपला प्रॉब्लेम संपून जाईल. त्याच लिंकवर. आता फक्त क्रेडिट साइड आणि ऍडजस्टमेंट 6 ऍडजस्टमेंट एवढंच राहिले. त्याच लिंकवर क्लिक करून जॉईन करायचं. चला पुढे जाऊया. डिस्काउंट झाल्यानंतर बिल्डिंगवर ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहिणार आहे बिल्डिंग आपण? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया बिल्डिंग. अमाऊंट किती सांगा मला? 75,000. 75,000 इनरला लिहिणार का? इनरला लिहिणार कारण की ऍडजस्टमेंट आहे म्हणून. चला बिल्डिंग लिहिलं. बिल्डिंग नंतर पुढचा आयटम काय? कॅश ऍट बँक. कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेटला. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला लिहून टाकू. कॅश ऍट बँक. माझ्याकडे थोडासा जागा कमी पडेल म्हणून मी इन शॉर्ट बसवण्याचा प्रयत्न करतोय. कॅश ऍट बँक अमाऊंट किती आहे? 12,000. 12,000. आउटरला लिहिले 12,000. त्याच्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट.
ऍडजस्ट, कारण की खूप चला घाई करून पण जमणार नाही. आता 10% इन्व्हेस्टमेंट पर्यंत आपण आलो होतो आणि आपल्याला तो कुठे लिहायचा बॅलन्स शीटच्या असेटला, परंतु त्याच्यावर काय आहे ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे आपण इनरला लिहिणार, बरोबर ना? हो सर. या बॅलन्स शीटच्या असेटला 10% इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट किती कोण सांगते? 20,000. 20,000 इनरला लिहा आणि एक ओळ जागा सोडा. 20,000. त्याच्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर रॉयल्टी आहे. आता ही रॉयल्टी कुठे लिहायची? ट्रेडिंग अकाउंटच्या सर ऍडव्हर्टाइजमेंट हो ऍडव्हर्टाइजमेंट राहिली. ऍडव्हर्टाइजमेंट कुठे लिहायची? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. डेबिट साईडला. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया टू ऍडव्हर्टाइजमेंट ऍडजस्टमेंट आहे का? आहे सर. आहे सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं, ज्या हिडन ऍडजस्टमेंट असतात ना, हिडन ऍडजस्टमेंट, त्या आपण ह्या ट्रान्सफर करत असताना सॉल्व्ह करून घ्यायच्या. आता आपल्याकडून कोणती ऍडजस्टमेंट राहील? आधी ऍडव्हर्टाइजमेंट लिहूया आणि नंतर आपण ऍडजस्टमेंट, ह्या दोन्ही हिडन ऍडजस्टमेंट करू. ऍडव्हर्टाइजमेंट 4,500 रुपये आहे, बरोबर ना? प्रॉफिट अँड लॉसच्या इनरला लिहायचे 4,500 रुपये आणि एक ओळ जागा सोडायची आणि या दोन्ही हिडन ऍडजस्टमेंट आधी क्लिअर करून घेऊया. 10% इन्व्हेस्टमेंट बघा, 20,000वर जर 10% काढले तर किती येतील? 2,000. इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट वर आपल्याला व्याज भेटलं. या 2,000ची इफेक्ट काय होईल? एक म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करणार आपण? ऍड करणार. ऍड करणार. आणि दुसरं कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईड. व्हेरी गुड. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. तर जाऊया पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट कडे, ज्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट लिहिली त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी लिहिली ना त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी आवाज कोणी येऊन देऊ नका, ऍड म्हणायचं, थोडस लक्ष द्या. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि अमाऊंट किती काढली होती आपण? ती 2,000. 2,000. आउटरला किती येतील इन्व्हेस्टमेंटचे? 22,000. 22,000. आता असेट वाढली, असेट वाढली म्हणजे आपला काय झाला? फायदा की तोटा? फायदा. फायदा. फायदा कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. एक ओळ जागा सोडायच्या, एक ओळ जागा सोडायची. का? कारण की एक पाहुणा आपल्याला येणार आहे, तो पाहुणा त्या ठिकाणी बसवायचा आहे, ग्रॉस प्रॉफिट नावाचा. त्यासाठी ती जागा सोडायची. बाय, आवाज येतोय रे कुणाचा? बाय काय? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणायचं. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि किती लिहिणार? अमाऊंट 2,000 रुपये. 2,000. संपला विषय. पुढे जाऊया. रॉयल्टी फक्त राहिलं होतं, सॉरी इन्व्हेस्टमेंट झालं. आता ऍडव्हर्टाइजमेंट वरची ऍडजस्टमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंटच्या बाबतीत थोडस लक्षात घ्या की ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला 9 महिन्याची दिली. किती हजार रुपये? 4,500. 9 महिन्याची 4,500, बरोबर. म्हणजे 4,500 भागिले 9 जर केलं तर आपल्याला किती भेटतील? 900. किती भेटतील? 500. 500 भेटतील, बरोबर ना? म्हणजे एक महिन्याची किती असेल? एक महिन्याची 500. 9 महिन्याची पेड केली, राहिली किती 12 महिन्यातली पेड करायची? 3 महिन्याची. 3 महिन्याची. एक महिन्याची 500 आहे तर 3 महिन्याची किती? 1,500. काही जणांनी 1,500 म्हटले. 1,500 किती? 1,500. आता काय करायचं माहिती काय? ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पेड करायचे राहिलेत, म्हणजे पेड करावे लागतील, म्हणजे आउटस्टँडिंग आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट आपल्याला माहिती. त्या एक्सपेन्सेस मध्ये काय करणार आपण? ऍड आउटस्टँडिंग. ऍड. आणि दुसरा कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. ओके, आपल्याला समजलं. डन. आपण जाऊया आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट कडे आणि त्या ठिकाणी लिहूया ऍड
आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट कंसात लिहायचं 500 गुणुले 3 कसं आलं ते सुद्धा आता मी दाखवलं. 1500 आउटरला येतील 6000 आणि हे आउटस्टँडिंगचे बॅलन्स शीटचे कुठं लॅबिलिटी साईडला 4-5 ओळी जागा सोडायच्या आणि लिहायचं आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट आणि अमाऊंट किती लिहिणार 1500 आउटरला लिहिलं. क्लिअर का ऍडजस्टमेंट सर्वांना? हो सर. सर Yes, sir. ओके चला नेक्स्ट डन. पुढे जाऊया. ऍडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर शेवटचा आयटम आहे जो रॉयल्टी आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आहोत. येऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि त्या ठिकाणी डायरेक्ट लिहून टाकूया टू रॉयल्टी. अमाऊंट किती रॉयल्टीची कोण सांगताय मला? 3000. 3000. व्हेरी गुड. 3000 संपले. डेबिटचे आयटम संपले. आत्ताशी क्रेडिटला जाऊया. थोडस वेळ लागेल पण मला समजल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. जनरल रिझर्व्ह कुठे लिहायचा बॅलन्स शीटच्या? लॅबिलिटी साईडला जायचं. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाहीये. लिहून टाकू आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंटच्या वर जनरल रिझर्व्ह. अमाऊंट किती जनरल रिझर्व्हची? 14,500. व्हेरी गुड. 14,500 आउटरला लिहून टाका डायरेक्ट 14,500. देन आफ्टर नेक्स्ट जनरल रिझर्व्ह झाल्यानंतर कॅपिटल अकाउंट तयार केले. कॅपिटलचे कुठे लिहिणार? कॅपिटल क्रेडिट साईडला. व्हेरी गुड. नाहीये आता मी काय सांगतोय माहिती का? पुस्तकामध्ये आन्सर मध्ये बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिले पण आता मी ज्या पद्धतीने सांगतोय तेच करायचं. कारण की का माहिती का? तुम्हाला पुढे अडचण काय येईल ते सांगतो. ज्या वेळेस तुम्हाला इंटरेस्ट असेल ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, कमिशन, सेल्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील ना, त्यावेळेस तुम्ही त्या बॅलन्स शीटला कॅपिटल मध्ये ऍड लेस इंटरेस्ट ऍड करणार, सॅलरी ऍड करणार, कमिशन ऍड करणार, ड्रॉविंग लेस करणार आणि त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यासाठी आपण काय करायचं? सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं. याच्यामध्ये मार्क वगैरे काही जात नाहीत. सेपरेट प्रॉफिट अँड लॉस बनवायचं. सॉरी, प्रॉफिट लॉस मध्ये पार्टनर्स कॅपिटल बनवायचं आणि त्या ठिकाणी सगळं मेन्शन करायचं. त्या ठिकाणी सगळं काय करायचं? मेन्शन करायचं. आता हे पार्टनरची फक्त नावं लिहितो या ठिकाणी, पर्टिक्युलर्स. आणि पार्टनरचं नाव काय आहे पहिलं कोण सांगते मला? दया ना? दया आणि क्षमा. इकडं सुद्धा दया आणि क्षमा. ओके. आता यांचा कॅपिटल बॅलन्स आपण लिहित होतो. कॅपिटल बॅलन्स हा ओपनिंगचा नेहमी बाय बॅलन्स काय ब्रॉड डाऊन या नावाने लिहितो. तुम्हाला आठवत असेल तर बघा, फ्लक्च्युएटिंग आणि फिक्स कॅपिटल मध्ये किती 1,60,000 आणि 1,20,000 अमाऊंट आहेत त्या लिहून टाकायच्या. 1,60,000 मी लिहितोय कसं ते सुद्धा लक्षात राहू द्या आणि 1,20,000. ओके. क्लिअर सर्वांना कसं लिहिलं काय? हो सर. ओके चला पुढे जाऊया. कॅपिटल झाल्यानंतर क्रेडिटर्स कुठे लिहायचे बॅलन्स शीटच्या? लॅबिलिटी साईडला लिहून टाकूया. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं आणि लिहायचं क्रेडिटर्स. अमाऊंट किती क्रेडिटर्सची कोण सांगतंय? 98,000. 98,000 आउटरला लिहा. 98,000 एका खाली एक अमाऊंट लिहायच्या सर्व. क्रेडिटर्स झाल्यानंतर आरडीडी कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं बाय आरडीडी. आणि अमाऊंट किती पहा आरडीडीची? 1,800. 1,800 रुपये लिहून टाकायचे. 1,800 रुपये. ओके. नेक्स्ट पुढे जाऊया. आरडीडी झाल्यानंतर सेल्स कुठे लिहायचंय? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लिहिलेले फक्त अमाऊंट सांगा. सेल्सची किती? 2 लाख.
2,85,500. 500 2,85,500 रुपये आपण त्या ठिकाणी काय करणार लिहिणार आणि हे 2,000 त्यातनं वजा केले तर अमाऊंट इनरलाच लिहायची कारण सेल्सवर अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट आहे स्टार मार्क करायचं राहिले त्याच्यावर तर 2,85,500 मध्ये 2,000 लेस केले तर किती येतील 83,500. 83,500 इनरलाच लिहून ठेवायची ठेवायचं आणि एक वळ जागा सोडायची चला पुढे जाऊया सेल्स झाल्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस कुठे लिहायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहायचं आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट किती कोण सांगते 700 रुपये 700 अमाऊंट कशा लिहितोय ते सुद्धा लक्ष द्या 700 रुपये कसे लिहिलेत मी पाहायचं त्याच्यानंतर परचेस रिटर्न कशातनं लेस करायचे परचेस व्हेरी गुड आपण पहा या ठिकाणी परचेस लिहिलेले त्यातनं हे परचेस रिटर्न वजा करायचे अमाऊंट किती कोण सांगते मला परचेस रिटर्नची 4,000 1,48,000 मायनस 4,000 किती येतील 1,44,000 डन सर्वांना क्लिअर ओके आणि लास्ट वन आयटम आहे डिस्काउंट आता हा डिस्काउंट कुठे लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला यायचं आणि लिहायचं बाय डिस्काउंट कोणीतरी हेडफोन लावलाय थोडासा आवरा डिस्काउंटची अमाऊंट किती पहा 1,800 आरडी सुद्धा 1,800 डिस्काउंट सुद्धा 1,800 चला पुढे जाऊया सगळे आयटम ट्रान्सफर करून झालेत एकदा झलक मारायची आपल्या ट्रायल बॅलन्स वर काय राहिलंय का ट्रान्सफर करायचं सगळ्याला टिक मार्क केलेत का सगळ्याला टिक मार्क केल्यात काहीही राहिलं नाही आपण आता आपला मोर्चा कुठे घेऊन जाणार आहोत ऍडजस्टमेंट कडे फर्स्ट ऍडजस्टमेंट अतिशय सोपी याला आपण नाव दिलेलं जावाय बापू कारण की प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतेच काय क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट एक म्हणजे कुठं ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा कुठं बॅलन्स शीटच्या असेटला ह्या क्लोजिंग स्टॉकला हाताला धरायचं आणि घेऊन जायचं आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि सगळ्यात शेवटी घालून 1 2 3 ओळी जागा सोडायची आणि लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक आणि मला अमाऊंट सांगा किती लिहिणार आपण 40,000 अमाऊंट लिहिली आणि परत एकदा याला उचलायचं इथं एकदा लिहायचं आणि परत उचलून घेऊन कुठं जाणार आपण बॅलन्स शीटच्या असेटला जायचं बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं क्लोजिंग स्टॉक थोडीशी इथं गर्दी झाली समजून घ्या कोरोनाची लस चालू आहे असं लाईन आहे त्यांची किती आहे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट 40,000 रुपये 40,000 देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट इज क्लिअर संपली बाय बाय करायचं तिला एक टिक मार्क करून ठेवा 2 नंबरचे ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% आणि 3% रिस्पेक्टिव्हली डेप्रिसिएट आहेत बिल्डिंग आणि मशिनरी बिल्डिंग वर किती डेप्रिशिएशन आहे 5% आणि मशिनरीवर किती आहे 3%. इफेक्ट काय सांगतोय पहिला इफेक्ट काय सांगतोय की असेट मधनं लेस करा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा असेट कडे जायचं पळत ज्या ठिकाणी बिल्डिंग लिहिले त्या ठिकाणी नारळ फोडून दर्शन घ्यायचं बिल्डिंगचं आणि लेस म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 5% आणि 75,000वर 10% काढले ते 7,050 येतात त्याच्या निम्मे म्हणजे किती असतील 3,750. व्हेरी गुड त्याचे निम्मे किती 3,750 बाकीच्यांना लक्षात येते ना 3,750 75 मधनं 3 गेले 72 मधनं 750 71,200 71,250. व्हेरी गुड 71,250 आउटरला येतील 3,750 ने आपली असेट कमी झाली लॉस आहे इन्कम आहे लॉस लॉस कुठं लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या
डेबिट साइड डेबिट साइडला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला पळत यायचं, पळत खूप फास्ट, घसरून पडायचं नाही बिलकुल, आणि यायचं आणि लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बिल्डिंग आणि अमाऊंट किती लिहिणार? 3750. 750. जसं बिल्डिंगच्या बाबतीत केलं तसंच मशिनरीच्या बाबतीत काय करायचं? झेरॉक्स कॉपीचं बटन दाबायचं आणि जायचं मशिनरीकडं. सेम ऍज इट इज. मशिनरीवर सुद्धा डेप्रिशिएशन आहे, पण ते अमाऊंट किती पर्सेंट आहे? 3%. लेस म्हणायचं मशिनरीला, लेस डेप्रिसिएशन ऍट 3%. आणि 1,14,800 वर 3% काढायचे. 3,444. कसं काढलं सर? तेच कळलं नाही. पहा, 3% काढण्यासाठी हे 2 शून्य झाकलं तर किती येते बघा? 1% येईल आपल्याला 1,148. 1,148 गुणुले 3 जर केलं तर किती येते ते? 3 केलं तर 3,000 आणि 148 गुणुले 3 केलं तर किती येते सांगा बरं? मला वाटतं 3,400 किती? 44. हा, 3,444. जरासं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. 3,444. हे काय आलं आपलं? डेप्रिशिएशन आलं, ते वजा केलं आपण आणि आउटरला किती अमाऊंट येईल पहा? 1,11,356. 1,11,356. आणि हे डेप्रिशिएशन लॉस आहे. कुठं दाखवणार? आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस. लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणायचं टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. आणि अमाऊंट किती लिहिणार आपण? 3,444. 3,444. नेक्स्ट पुढे जाऊया. 2 नंबरची ऍडजस्टमेंट सगळी संपली, टिक मार्क करून टाका. 2 नंबरची ऍडजस्टमेंट संपली ना सगळी? ओके. देन आफ्टर नंबर 3च्या ऍडजस्टमेंट कडे जाऊया. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल. काय करायचंय? बिल्स रिसिवेबल मधनं लेस करायचंय आणि डेटर्स मध्ये काय करायचंय? ऍड करायचं. ऍड. हे बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स दोन्हीही पाहुणे एकाच गावचे. एकाच गावचे म्हणजे कोणत्या? असेट साइडचे. जायचं असेट साइडला. असेट साइडला जायचं, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बिल्स रिसिवेबल लिहिले त्या ठिकाणी म्हणायचं लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. आणि अमाऊंट किती त्याची? 2,000. बरोबर ना? 3,000. 3 आहे का 2 आहे? 3,000. 3,000 आहे. बरोबर, 3,000. 28 मधनं 3 गेले, आउटरला किती राहतील? 25,000. 25,000. आणि दुसरं कुठं? डेटर्स मध्ये याचा दुसरा इफेक्ट ऍड करायचा. डेटर्स मध्ये ऍड करायचं. डेटर्स कडे यायचं आणि त्या ठिकाणी म्हणायचं ऍड बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. अमाऊंट लिहिणार किती? 3,000. 3,000. आणि पहा 1,32,500 प्लस 3,000. इनरलाच अमाऊंट किती येईल? 35,500. 500. एकच मिनिट. लाईट गेली, मला मोबाईलची लाईट लावू द्या. मयूर लाईट लाव रे तुझ्या मोबाईलची. मला माझा मोबाईल सापडा ना. सापडला. थांब. ओके, चला. क्लिअर का सर्वांना? ऍडजस्टमेंट आपण 3 नंबरची कशी केली? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. गुड्स वर्थ ₹1,000. मी शेवटपर्यंत बघतोय किती जण राहतात. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया. गुड्स काय? दयाने घेतलेला आहे 1,000चा. कशासाठी? पर्सनल यूज साठी. इफेक्ट काय आहे? हा ड्रॉविंग आहे. हे याचा इफेक्ट काय आहे? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साइडला. तर चला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जाऊ आणि त्या ठिकाणी लिहूया टू गुड्स विथड्रॉन. टू गुड्स विथड्रॉन. कंसात लिहा ड्रॉविंग.
ड्रॉविंग. आणि कोणी घेतले? दयाने घेतले ना? हो सर. किती अमाऊंट आहे पहा? 1000. 1000 दयाच्या कॉलम मध्ये लिहायची 1000. आणि याचा दुसरा इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स withdrawn by partner कंसात ड्रॉविंग लिहा. कंसात ड्रॉविंग. पेशन्स ठेवा 10 मिनिटं फक्त. अजून किती अमाऊंट लिहिणार? 1000. 1000. आउटरला 1000 रुपये 1000. आउटरला 1000 रुपये लिहिणार. झाली ऍडजस्टमेंट संपली येते. त्याच्यानंतर 4 नंबरची ऍडजस्टमेंट क्लिअर, टिक मार्क करा. 5 नंबर ही अगोदर करायची का? नाही, आपल्याला अगोदर 6 नंबरची करायची आहे आणि नंतर 5 नंबरची करायची. 6 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये पहा, गुड्स ऑफ ₹6,000 वी सोल्ड बट नो एंट्री मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स आहे. आणि इफेक्ट काय सांगितलं मी सेल्स मध्ये? ऍड. आणि डेटर्स मध्ये सुद्धा काय करायचे? ऍड करायचे. आता आवाज येत नाही नीट. बाकीच्या लोकांना येतोय का? हो सर. हो सर, क्लिअर होतोय आवाज. ओके. थोडासा इंटरनेटचा इश्यू असेल, ज्यांना आवाज येत नसेल त्यांचा. तर हे सेल्स मध्ये ऍड करायचे. सेल्स कडे जायचं पळत. सेल्स आपण लिहिले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि त्या ठिकाणी जायचं आणि म्हणायचं ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स. आणि अमाऊंट किती पहा अनरेकॉर्डेड सेल्सची? 6000. ऍड केले 2,83,500 मध्ये 6000 ऍड झाले. 2,89,500. व्हेरी गुड. 2,89,500 रुपये आउटरला लिहायचे. 2,89,500. ओके. आणि याचा दुसरा इफेक्ट डेटर्स मध्ये सुद्धा ऍड करायचे ना? हो तर ते सर. केलेत का आपण? डेटर्स मध्ये नाही केले. तर या ठिकाणी डेटर्स कडे यायचं आणि त्या ठिकाणी म्हणायचं ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. आणि अमाऊंट लिहायची 6000 रुपये. आणि 1,35,500 मध्ये 6000 ऍड झाले तर इनरलाच अमाऊंट किती येईल? 1,41,500. ओके. ऍडजस्टमेंट समजली सर्वांना? 6 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. येस येस. ओके. चला आता लास्ट 5 नंबर ऍडजस्टमेंट. याच्यापैकी आधी आपण बॅड डेप्स लेस करणार आणि देन आफ्टर आरडीडी कॅल्क्युलेट करणार. बॅड डेप्स किती? 1,800 लेस करायचे कशातनं? डेटर्स मधनं. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. आता येऊया आपण ज्या ठिकाणी डेटर्स लिहिले त्याच ठिकाणी लिहायचं लेस बॅड डेब्ट्स. किती? 1,800. 1,41,500 मधनं 1,800 जर वजा झाले तर अमाऊंट किती येते सांगा? 1,39,700. 1,39,700. व्हेरी गुड. 1,39,700. 1,39,700. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅड डेब्टचा प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं दाखवणार? डेबिट साइडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅड डेब्ट्स. 1,800. सॉरी. बॅड डेब्ट्स, ओल्ड बॅड डेब्ट्स दिलेत बघा आपल्याला वर. या बॅड डेब्ट्स मध्ये ऍड करावं लागतील. या ठिकाणी जे बॅड डेब्ट्स दिलेत ना त्याला म्हणायचं ओल्ड आणि याच्यामध्ये हे ऍड करायचे. ऍड म्हणायचं बॅड डेब्ट्स. जे ओल्ड होते त्याच्यामध्ये हे न्यू म्हणायचं आणि हे ऍड करायचे 1,800. आउटरला टोटल येईल 2,800. ऍडजस्टमेंट क्लिअर. आरडीडी 5% ऑन डेटर्स. आता डेटर्सच्या अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेटला जेवढी राहिलेली असेल त्याच्यावर 5% आरडीडी कॅल्क्युलेट करायचा. लेस म्हणायचं लेस आरडीडी 5%.
आणि 1,39,700 वर 5% अमाऊंट जर काढली तर आता हे कॅल्क्युलेशन मी सांगत बसणार नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला हे जमल. तर किती आहे? 6,985. बरोबर आहे का? सांगा बरं. हो सर 6,985. 6,985 वजा होतील किती आपल्या 1,39,500 मधनं, तर आउटरला येतील 1,32,515. बरोबर आहे का? 715. 715 सर. 1,32,715. 15. 715. क्लिअर सर्वांना? शेवटची ऍडजस्टमेंट. आता हा आरडीडी जो आहे याचा दुसरा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे द्यायचा आहे? डेबिटला. ओके, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू आरडीडी कंसात म्हणायचं न्यू आणि अमाऊंट किती लिहिणार आपण त्याची? 6,985. 6,900. 6,985. ओके, क्लिअर. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या. काही राहिले का एकदा फेरफटका मारायचा बांधावरून, जसं आपण शेतात मारतो तसा. काय राहिले का बघायचं. बघा काय राहिले का? ऍडजस्टमेंट वगैरे सगळे आयटम ट्रान्सफर झालेत, सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात, म्हणजे क्लोज करायला काय हरकत नाहीये. हिडन ऍडजस्टमेंट सुद्धा आपण केलेले आहेत, काहीही राहिलेलं नाही. क्लोज करताना पहिल्यांदा मोर्चा घेऊन जायचा आपला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट किंवा डेबिट साईडकडे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला घेऊन जायचं. आणि आता बघा क्लोज करताना अतिशय लक्ष देऊन क्लोज करायचं. मी तुम्हाला आता बेरीज करायला कशी सोपी पडते ते सांगतो. बघा शेवटी क्रेडिट साईडच मोठी. जर अंदाज घेतला तिकडे 2,85,40, इकडे 1,44,65, त्याच्यापेक्षा मोठी अमाऊंट कोणतीही नाही, म्हणजे क्रेडिट साईडच मोठी असणार आहे. त्यामुळे आपण टोटल क्रेडिट साईडच्या अगोदर करायची 0,0,0,0,0,0. त्याच्यानंतर दुसरा 0,0,0,0,0, त्याच्यानंतर 5 खाली येईल. बघा टोटल किती पटकन होते. 9 आणि 1 10, 10 आणि 0 0, आणि या ठिकाणी हातचा येईल 1, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13, 9 आणि 4 13. 13 हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3,30,500. 500. बरोबर आहे का? हो सर. येस सर. हो, बरोबर आहे सर. बरोबर. चला तेच डेबिटला लिहूया 3,30,500 रुपये. 500. आणि त्याच्यामधनं आपण वजा काय करणार? आता ह्या डेबिटच्या अमाऊंट वजा करणार. आता ही उलटी वजाबाकी आता मी तुम्हाला सांगणार नाहीये, कारण की आता खूप वेळ झालेला. अजून आपण 1 2 3 प्रॉब्लेम झाले ना की उलटी वजाबाकी मी तुम्हाला सांगेल कशी होते. पण ह्या अमाऊंट जर वजा केल्या, बरोबर आहे. जर अमाऊंट जर वजा केल्या तर अमाऊंट किती येईल? 9,500. 9,500. याला काय म्हणणार आपण? टू ग्रॉस प्रॉफिट. पहा, आपला जो ट्रेडिंग अकाउंट वर आपण कशासाठी तयार करतो, ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते मी आधीच सांगितलं तुम्हाला. काय? ग्रॉस प्रॉफिट. जर क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय? क्रेडिट साइड मोठी आणि डेबिट साइड छोटी, आणि बॅलन्सिंग फिगर डेबिट साइडला दिसते, त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो. त्याला म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर कुठं करणार आपण? आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. पहिल्यांदा एक ओळ जागा सोडली होती ना, त्या ठिकाणी लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन, आणि अमाऊंट लिहायची किती? 1,09,500. 1,09,500. 1,09,500. आणि त्याच्यानंतर आता आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडची टोटल करायची. आता ही टोटल करणं पण खूप सोपं असतं. 5,0,0,0, 0,0,0, 8 आणि 8 16 आणि 5 21. हातचे आले 2, 11 आणि 2 13, 14 15. 14. हातचा आला 1, 81 1, आणि इकडं 1. 1,15,100 येते का बघा बरं? हो सर येते. 1,15,100. क्रेडिट तेच लिहिले डेबिटला, आणि याच्यामधून आपण ह्या डेबिटच्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर बॅलन्सिंग फिगर येईल आपली, जी नेट प्रॉफिट असेल आपली. किती असेल कोण सांगते का?
88,621. हा 88,600 88,621. 621. 21. योगेश कोणतं? म्यूट करायचं. चला पुढं. आता हा जो Yes, sir. प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आपल्याला काय करायचा आहे, पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. जो काही बिझनेसला नफा झालेला असेल तो कोणामध्ये वाटतो आपण, शेवटी पार्टनर्स मध्येच वाटतो ना. हम्म. हो हो, तर sir. तो पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करत असताना कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, इक्वली. इक्वल. 1, 2 आणि तिसऱ्या वेळेला लिहायचं 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सॉरी तसं नका लिहू, टू Net profit, sir. नेट प्रॉफिट लिहा, टू नेट प्रॉफिट आणि खाली त्याच्या पार्टनरची नाव लिहा. पहिला पार्टनर आहे दया आणि दुसरा पार्टनर आहे कोण आहे, क्षमा. दोघांना इक्वली वाटायचं. 88,621 जर इक्वली याचे 2 भाग समान केले तर एकाला कोणाला तरी 1 रुपया जास्त येईल. जो पहिला पार्टनर त्याला आपण 1 रुपया जास्त देऊ. 2 भाग केले तर 44,311 रुपये आणि 44,310 रुपये अशा पद्धतीने येईल. हा जो प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटलच्या कुठे ट्रान्सफर करणार, नेऊन क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला लिहायचं बाय नेट प्रॉफिट आणि अमाऊंट लिहायची 44,000 किती 311 आणि दुसऱ्याची 44,310 आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बघा आता पार्टनर्स कॅपिटल वर आपल्याला नेट प्रॉफिट जर हे बॅलन्स शीटला लिहिलं असतं तर ऍड करावं लागलं असतं, ड्रॉविंग लेस करावं लागलं असतं आणि याच्यामध्ये आपल्याला हे कळत नाही की जागा किती सोडायची आणि मग खूप खाडाखोड होते, गर्दी होते, गिचमिड काला होतो सगळ्यांनी, तिथं आपलं इम्प्रेशन डाऊन होतं. त्यासाठी पार्टनर्स कॅपिटल ओपन करायचं. आता पार्टनर्स कॅपिटल ओपन केलंय, क्लोज करताना क्रेडिट साइडच मोठी बघा. क्षमाची बघा 1,00,000 हे 20 आणि 44 64,310 रुपये आणि इकडे बघा 1,60,000 आणि हे 2,00,000 येईल. 2,04,311 तेच इकडे लिहिले 2,04,311 आणि इकडं 1,64,310. बॅलन्सिंग फिगर इकडे वजा व्हायला क्षमाच्या बाबतीत काही नाही, तेवढीच येईल 1,64,310 आणि इकडे दयाच्या बाबतीत 1,000 वजा होतील 2,04,000 मधनं, तर किती येतील 2,03,311. याला काय म्हणणार, टू बॅलन्स. इकडे ब्रॉड डाऊन म्हटलं त्याला काय म्हणणार, बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटला घेऊन यायचा. हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा लिहायचं दया. कशामा दया आणि दुसरा पार्टनर कोण आहे, क्षमा आहे. आणि त्यांचा अमाऊंट लिहून घ्या. कॅपिटलचे अमाऊंट किती, 2,03,310. 2,03,310. आणि क्षमाची किती आहे, 1,64,311. जर टोटल केली आणि आउटरला घेतली तर किती येते, 3,67,621. बरोबर आहे. 3,67,621. हो सर. हा आणि आता हे क्लोज केलं म्हणजे आता बॅलन्स शीटची जर टोटल केली तर क्लोज होती का पहा, का नाही तर काहीतरी राहिलं असेल आपलं. काय राहिलेलं नाहीये बघा, क्लोज होती का. आता हा 1,1 त्याच्यानंतर 2 2 2 2 2 2 7 आणि 5 12 आणि 5 17 आणि 6 23
हातचे आले 2, 7 आणि 2 9 आणि 4 13 14 14 आणि 8 14 आणि 8 किती रे 22 2 2 6 आणि 2 8 आणि 1 9 9 9 18 हातचा आला 1 आणि वरचा 1 4 4,82,321 येते डेबिट. आपलं लॅबिलिटी साइड आणि असेट साइड पण तेवढीच यायला पाहिजे. 5 आणि 6 हो सर 11 येते 5 आणि 6 11 2 सेम येते सर. 3 82,000 4,82,321 येते सर 4,82,321. आज आपला फर्स्ट प्रॉब्लेम होता. मला बरचसं काही तुम्हाला क्लिअर करायचं होतं, इतक्या स्लो घेतलं. एवढं स्लो होत नाही, आपलं 40 मिनिटात क्लिअर होतात. काही वेळेस आपले 40 मिनिटात 2 प्रॉब्लेम होतात. पण पहिला प्रॉब्लेम होता मला पळवायचं नव्हतं कोणाला. शेवटी किती राहिलेले 36 जण, सुरुवातीला 55 जण होते. समजलं का सर्वांना? हो सर